जवळके तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील आत्मामालिक संकुलातील शाळेच्या इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा बांधकामाचा शुभारंभ आज श्रावणी सोमवारच्या निमित्तानं विधिवत भूमिपूजनानं करण्यात आला। परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने श्रावणी सोमवार मुहूर्तावर विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते व सरचिटणीस माननीय श्रीमान हनुमंतरावजी भोंगळे साहेब, श्री प्रदीप भंडारी साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बांधकामाचा शुभारंभ संपन्न झाला। या प्रसंगी आत्मामालिक संत परिवार नाशिक निवासी संत चतुरानंद महाराज अर्थात राहणे अण्णा, संत बाजीप्रभू महाराज अर्थात कुठेभाऊ हे उपस्थित होते। स्थानिक व्यवस्थापन समिती जवळके दिंडोरी शाखेचे अध्यक्ष माननीय मोहनरावजी शेलार साहेब, उपाध्यक्ष गडाख साहेब, सचिव लांबे साहेब व सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते। शाळेतील वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे वर्गखोल्यांची गरज लक्षात घेऊन दुसऱ्या मजल्याचं बांधकाम हाती घेण्यात आलं आहे। या मजल्यावर नवीन वर्गखोल्या, प्रयोगशाळा, संगणक कक्ष इत्यादी नव्यानं उभारण्यात येणार आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, शिक्षण ही खरी गुंतवणूक आहे। विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी चांगल्या सुविधा असणं गरजेचं आहे। ही इमारत म्हणजे आपल्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे असं त्यांनी म्हटलं आहे। या प्रसंगी माननीय अध्यक्ष साहेब यांनी जवळके दिंडोरी संकुलातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सुरुवातीला प्रत्येक वर्गातील टॉपर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपला सरावासाठी लवकरच शैक्षणिक टॅबचं वाटप करण्याची घोषणा केली आणि टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनल टॅब ही योजना राबवण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं। तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। इयत्ता 8वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मध्ये जवळके संकुलातील 3 विद्यार्थी कुमारी प्राजक्ता काठे, कुमारी सुहाना पगार आणि कुमार आदर्श भारती हे दिंडोरी तालुक्यातून शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले। या प्रसंगी माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला। या सर्व कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य सोमनाथजी गायकवाड सर, कार्यालयीन अधीक्षक वैभव चोते सर व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।